जय श्री महाकाल अलक आदेश नमो आदेश. कशा आहात तुम्ही सर्व? आशा करतो स्वस्त असाल आणि खुशाल असाल. खूप लोकांचे आणि माझ्या शिष्यांचे पण मला खूप फोन यायचे का गुरुजी आम्हाला तिथं आश्रमवर येऊन साधना करायची आहे, तुमच्या सानिध्यात राहून साधना करायची आहे, किंवा तुमचं असं काही शिबिर घ्या ज्या शिबिरामुळे तुम्ही आमच्या सानिध्यामध्ये राहून आमच्या पाठीशी उभे राहून साधना आम्हाला कंप्लीट करून देसाल. तर याच्यावर माझ्या शिष्यांनी शिबिर ठेवलेलं आहे. ते शिबिर आपलं येत्या पाचव्या महिन्यामध्ये 16 तारीखला 2026 रोजी आयोजित केलेलं आहे. म्हणजे 16/5/2026 मे महिन्यामध्ये. ठीक आहे. तर त्या शिबिरामध्ये होणारी जे साधना आहे त्या साधनेवर मी चर्चा करणार आहे का ती साधना कुठली राहणार आहे आणि प्रत्यक्षीकरण होणार का नाही होणार त्याच्यावर मी तुम्हाला थोडक्यात सांगून देतो. साधना तिथं 2 प्रकारच्या राहतील. एक साधना राहणार उग्र शमशानकाली आणि दुसरी साधना राहणार ब्रह्मराक्षस साधना. ठीक आहे. ब्रह्मराक्षस हे एक खूप चांगली साधना आहे. याला तुम्हाला भ्यायचं काम नाही का राक्षस आहे म्हणून खराब साधना असं नाही. ते तर उलटे जे देव आहेत ते तुम्हाला जर तुम्ही काही अहित आणि तामसिक जर भोग त्यांना देत असाल तर ते क्रोधित होतात. त्यांना सात्विक भोग द्यायचे असतात. सर्व सात्विक आहेत आणि साधना पण सौम्यच आहे, काही अशी डरावणी नाही किंवा भीतीदायक नाही आहे. ब्रह्मराक्षस हे कोण आहेत आणि ते कसे बनतात मी तुम्हाला ते पण थोडक्यात सांगतो. ब्रह्मराक्षस म्हणजे जे कोणी खूप चांगले साधक होते, अघोर विद्यामध्ये ते खूप मोठे जाणकार होते आणि त्यांची खूप मोठी विद्या त्यांच्याजवळ होती आणि ते जर कुठल्या तरी दुर्घटनेने त्यांचा जर समाधी झाली असेल म्हणजे ते वारले असतील, कुठल्याही दुर्घटनेने असो किंवा नॉर्मली वारलेले असतील तरीही त्यांना एक जनकल्याण शक्तीसाठी जलकल्याण करण्यासाठी कोणाला सिद्ध होऊन त्यांचं काम करून घेण्यासाठी त्यांचा जो आत्मा आहे हा आत्मा ब्रह्मराक्षस या योनीमध्ये जातो आणि ते ब्रह्मराक्षस म्हणून आपण जर त्यांना सिद्ध केलं तर ते आपलं सर्व कामं करतात. एकशेनीची जे लेवल असते त्याच लेवलची हे ब्रह्मराक्षस साधना राहते आणि ब्रह्मराक्षस ही शक्ती आहे हे यक्षिणीच्याच लेवलची एक साधना राहते. कामं हे पूर्ण कामं करतात ऑल टोटल आणि खूप पॉवरफुल शक्ती राहते. ठीक आहे. आणि यांचे जे अनुभव आहेत हे अनुभव काही मोठे डरावणे नाही आहेत, पण यांना शमशानमध्येच यावेळेस सिद्ध केलं जातं. कारण की हे जे शक्ती आहे यांना साधना मार्गमध्ये पहिल्यापासून रुची व्हायची आणि हे अघोरी किंवा कुठले तरी साधक असल्यामुळे हे ब्रह्मराक्षस झाले आहेत. म्हणून यांना जर तुम्हाला सिद्ध करायचं असेल तर शमशानमध्येच हे सिद्ध होणार. ठीक आहे. तर याच्यानंतर आता दुसरा विषय कुठला का याच्यामध्ये काय करावं लागेल काय नाही तर मी तुम्हाला सांगून देतो का तुम्हाला गुजरात इथं यायचं आहे. गुजरातला हे शिबिर लागणार आहे आणि या शिबिरचा शुल्क पण आहे, निशुल्क नाही. पण शुल्कसाठी मी तुम्हाला एक फोटो दाखवता याचं साईटनं दिसत असेल. हे एक पूर्ण डिटेलमध्ये एक ग्रुप आहे आपला, तिथं पण टाकलेला आहे आणि याच चॅनलवरच्या पोस्टवर पण हे पोस्टर बॅनर लावलेला आहे. तुम्ही तिथं जाऊन चेक करू शकता. त्याच्यावर नंबर दिलेले आहेत, कॉल पण करू शकता. तिथं तुम्हाला आश्रमतर्फे देण्याच्या ज्या सुविधा राहतील त्या कुठकुठल्या राहतील मी तुम्हाला सांगून देतो. त्याच्यामध्ये तुम्हाला राहण्याची व्यवस्था, खाण्यापिण्याची व्यवस्था, साधनेमध्ये जे बी सामग्री लागणार आहे त्याची व्यवस्था, हवनमध्ये जे सामग्री लागणार आहे त्याची व्यवस्था आणि तुम्हाला वस्त्र, माळा, तिथून आसन तुमचं, त्याच्यानंतर एक बॅग येणार आहे, बॅग दिला जाणार आहे. ते पूर्ण किट तुम्हाला सर्व आमच्याकडून देण्यात येणार. तर त्याचा जो शुल्क आहे तो खूप छोटा शुल्क आहे, खूप मोठा नाही आहे. तर त्या कारणामुळे तुम्ही तिथं जाऊन त्यांना कॉल करून किंवा मेसेज करून पूर्ण जानकारी विचारून घेऊ शकता. ठीक आहे. तर हे साधना तुम्हा लोकांसाठी खूप कामाची राहणार आहे. म्हणून सर्वांनी या आणि या शिबिराचा आनंद घेऊन तुमचं जे बी स्वप्न आहे सिद्धीमध्ये, साधना सिद्धी कशी असते, शक्ती कशी असते, जर तुम्हाला पाहायचीच आहे तर तुम्ही नक्की या. ठीक आहे. आणि हां, हे जे साधना आहे 2 प्रकारे तुम्हाला सिद्ध होऊ शकते. एक शक्तीच्या रूपामध्ये म्हणजे प्रत्यक्षीकरण होऊ शकते आणि दुसरं सवारीच्या रूपामध्ये पण होऊ शकते. ठीक आहे. कालीची सवारी असते आणि ब्रह्मराक्षस यांची पण सवारी पण येतो. 2 पैकी एक कुठलं बी तुम्हाला होणार म्हणजे होणार याची गॅरंटी मी घेतो. ठीक आहे. चला, तुम्हाला माहिती समजली असेल तुम्ही नक्की कॉल करा, मेसेज करा आणि पोहोचा. ठीक आहे. जय श्री महाकाल अलक आदेश नमो आदेश.